महत्त्वाचं म्हणजे रिफाईंड तेल हे अजिबात वापरायचं नसतं. ते तयार करताना 6 ते 7 प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. उदाहरणार्थ गॅसोलीन, सिंथेटिक अँटीऑक्सिडंट्स, हेक्सेन वगैरे वापरले जातात. या तेलाला वास नसतो कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटीन हे शिल्लक राहत नाही. त्या तेलाला चिकटपणा नसतो आणि त्यातले फॅटी ॲसिड्स आधीच बाहेर काढले जातात. रिफाईंड तेल हे अति उच्च तापमानाला तयार करतात, त्यामुळे त्याच्यातले पोषक द्रव्य सगळे हे अगोदरच नष्ट झालेले असतात. रिफाईंड तेलामुळे एलडीएल आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो, त्यामुळे ब्लॉकेजेस तयार होतात, हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. तसंच वातविकार असंतुलित होतात, गंभीर आजार उद्भवतात. रिफाईंड तेल बनवताना ते उच्च तापमानाला उकळले जाते आणि तेल एकदा उकळले तर ते पुन्हा खाण्यास योग्य राहत नाही. डबल रिफाईंड किंवा ट्रिपल रिफाईंड करताना हे तेल 2 ते 3 वेळेस उकळले जाते, त्यामुळे त्यामध्ये विषारी घटक निर्माण होतात. तसंच हे तेल तयार करताना पाम तेलाचा सर्वात जास्त वापर केला जातो. पाम तेलामध्ये आणि डालडामध्ये जनावरांच्या चरबीचा वापर केला जातो, जे शरीराला अत्यंत घातक आहे. लाकडी घाण्याचं तेल बनवताना